आजच्या व्लॉगमधून मला आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे, आपल्या स्किनसाठी सुद्धा नेहमीच काही ना काही करत राहिलं पाहिजे, तरच आपली स्किन ही व्यवस्थित राहते. नाहीतर मग काहीच नाही केलं तर तुम्हाला त्याचे परिणाम हे नक्कीच दिसून येतील. तर मी काय करते माझ्या स्किनसाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा माझा योगा चालू होता, मी योगा क्लासेस लावले होते अगोदर, झाले त्याला एक वर्ष झालं, आता बंद केलं मी. 1 वर्ष होतील आता मी बंद केलेले क्लासेस. पण त्यापूर्वी मी योगा करत होते तेव्हा आम्हाला फेस योगा काही स्टेप्स सांगितल्या होत्या आमच्या योगा टीचरने. तर त्या खूप हेल्पफुल होत्या आणि त्याने आपला लूक कसा ॲट्रॅक्टिव्ह विदाऊट मेकअप, स्किन ग्लो कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला खूप आम्हाला सगळ्यांनाच आत्ता जे करत आहे योगा कंटिन्यू त्यांच्याकडे बघून तर वाटणारच नाही, अगदी तरुण अजूनही जशाच तशा अशा दिसतात, एकदम छान. म्हणजे आपल्या वयापेक्षा आपण 2 ते 3 वर्ष किंवा 4 ते 5 वर्ष चांगला इफेक्ट तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला तितकीच मेहनतही घ्यावी लागते. नक्कीच तुम्ही तुमच्या वयापेक्षा लहान दिसू लागता. मग चला तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर सगळ्यात अगोदर मी चेहरा धुवून आले स्वच्छ पाण्याने आणि फेस वॉश यूज करत असेल तर यूज करा. मी नीम फेस वॉश यूज करते, माझा तोच आहे नेहमीच्या वापरामध्ये, त्यामुळे मी तो लावून चेहरा एकदम क्लीन करून आलेले आहे. आणि आत्ता आपण कंटिन्यू करूया. तर मी इथे घेतलं आहे रोगन बादाम शिरीन हे तेल, हे ऑइल मी यूज करते स्किनसाठी. तुम्हाला माहितीच असेल बदाममध्ये व्हिटॅमिन ई असतं आणि ते स्किनला खूप चांगलं असतं. तुम्ही याच्या अगोदरसुद्धा माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी भिजवलेले बदाम 2च असतात क्वांटिटीमध्ये प्रत्येकाला, म्हणजे आम्ही आता तिघे इकडे असतो त्यामुळे आमच्या तिघांसाठी 6 बदाम मी पाण्यामध्ये रोज टाकते रात्री आणि सकाळी ते साल न काढता आम्ही खाऊन घेतो. तर असं माझं म्हणजे रुटीनमध्ये आहेच ते. त्यामुळे तर ज्याप्रमाणे म्हणजे आपल्या स्किनला घर्षण होता कामा नये म्हणून मी बदाम तेल घेते, कारण बदाम तेल मी तुम्हाला आत्ता सांगितलं खूप इफेक्टिव्ह आहे. तर तुम्ही नक्कीच यूज करू शकता आणि जास्त काही लागत नाही, 2 ते 3 ड्रॉपमध्ये आपलं काम होऊन जातं. तर चला तर मग नेक्स्ट स्टेप, जर तुम्हाला जर बदाम तेल आवडत नसेल किंवा त्याने डोकं दुखत असेल, एखाद्याला स्मेल थोडासा जास्त स्ट्रॉंग असेल तर डोकंदुखी वगैरे होऊ शकते, त्यासाठी तुम्ही तुमचं आवडणारं मॉइश्चरायझर हे यूज करू शकता. अगदीच म्हणजे काही नाही तर मग ते तरी यूज करू शकता, त्याने सुद्धा स्किन मॉइस्ट राहते आणि आपल्या स्किनवरून हात असा पटकन फिरतो, म्हणजे असं स्किनला रॅश वगैरे येणार नाही त्यासाठी मसाज करताना. चला तर मग जास्त वेळ न करता आपण सुरुवात करूया आपल्या काही स्टेपला. तर फर्स्ट स्टेप कशी करायची आहे ही मी तुम्हाला सुरुवातीला दाखवते. तर फर्स्ट करायचं आहे टॅपिंग. आपल्या सगळ्या हाताच्या जे फिंगर आहे ते हे फिंगर असं करायचं आहे. मिनिमम 10 सेकंड हे आपल्याला टॅपिंग करायचं असतं. आता मी तुम्हाला थोडंच वेळात वेळ काढून दाखवते, पण 10 सेकंड हे करावं असं आमच्या टीचरनी सांगितलेलं आहे. तर असं सगळं मस्तपैकी टॅपिंग करून घ्यायचं आहे. टॅपिंग झाल्याच्यानंतर बदाम तेल घेते ते आणि 1 ते 2 ड्रॉपच घ्यायचं आहे सुरुवातीला. बघू शकता तुम्ही, जास्त लागत नाही, एवढंसं घेतलं आहे. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि मी चेहऱ्याला लावून घेते आता सगळीकडे. अशा प्रकारे सगळीकडे मस्तपैकी लावून घ्यायचं आहे, सगळीकडे हात फिरवत, म्हणजे असं एकदम इझिली असा हात आपल्या स्किनवरून फिरला पाहिजे. ठीक आहे, आपल्या स्किनला रॅश होता कामा नये, त्यासाठी ही स्टेप झाल्याच्यानंतर आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. आपले जे हे बोन आहेत हे हायलाईट करण्यासाठी. मग इथून आपला जो मानेचा भाग आहे इथून हा वरती घ्यायचा. त्यानंतर आपली हनुवटी, नंतर आपल्या लिपच्या इथून, देन इथून, आणि
मग लास्टला इथे. प्रत्येक स्टेप 10-10 वेळा करायचा आहे. काउंट करून केलं तरी चालेल. नेक्स्ट स्टेप अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज असं 10 टाइम्स आपल्याला करायचं आहे. मला वेळ कमी म्हणजे ब्लॉग मोठं होईल म्हणून मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते. पण प्रत्येक स्टेप ही 10 वेळा करायची आहे. असं अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. त्यानंतर आपलं फोरहेड. त्यानंतर इथून वरती करायचं, वरती खेचायचं आहे किंवा असंही केलं तरी चालेल. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती पद्धत करून बघा. कुठलंच हायलायटर लावायची गरज राहणार नाही तुम्हाला ही जर स्टेप केली तर. नेक्स्ट स्टेप राऊंडमध्ये फिरवायचं आहे असं. त्यानंतरची स्टेप त्यानंतरची स्टेप अशा प्रकारे. त्यानंतर आपले जे डोळ्याच्या खाली फक्त थोडंसं प्रेशर देऊन 10 सेकंद डोळे बंद करून असे बोटं ठेवून शांत बसायचं आहे. ही स्टेपही करून बघा. याने काय होतं, डोळ्याच्या ज्या व्हेन आहेत आपल्या त्या सर्क्युलेट व्हायला मदत होते आणि आपले आईज अजून शाईन करू लागतात, अजून छान दिसू लागतात, ॲट्रॅक्टिव्ह दिसू लागतात. त्यानंतर आपले लाफिंग लाईन. ही स्टेप झाल्याच्या नंतर हे सुद्धा 10 वेळा करायचं आहे. खूप छान वाटतं. आणि नंतर आपल्या पाठीमागचे जे इयर आहे ना, इयरच्या पाठीमागे जस्ट इथे इयरिंग आपण वेअर करतो त्याच्या एकदम खाली इथे दिसतंय तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये, तर इथे बोट ठेवायचे दोन्ही साईडला आणि डोळे बंद करून 10 सेकंद बसायचं आहे. या प्रकारे. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या फेस योगाच्या स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. आणि हे झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप ही पण करायची आहे, ती तुम्हाला सांग. सगळ्यात महत्त्वाची स्टेप असं करायचं आहे, म्हणजे वरती न्यायचं. वरती आपल्याला खाली खेचायचं नाही आहे, खाली आपल्याला स्किनला खेचायचं नाही, हे लक्षात घ्यायचं. स्किन आपल्याला टाईट करायची आहे त्यासाठी आपण वरती करायचं, असं करायचं आहे. आणि हे केल्याच्या नंतर आपले दोन्ही पाम 10 सेकंद असे मस्त एकावर एक असं घर्षण करायचं आहे. त्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. आणि हे झोपेतून उठल्या जेव्हा तुम्ही बेडवरच असतात किंवा अंथरुणामध्ये असतात, उठल्या जर तुम्ही केलं तर तुमचा ग्लो हा आयुष्यभर तुम्हाला पुरेल. एवढी ग्लोवी स्किन दिसेल तुमची. नक्कीच करून बघा तुम्ही. आणि आपल्या स्किनवर असं ठेवायचं. सर्व स्टेप आपल्या झालेल्या आहेत. ज्या मला माझ्या योगा टीचरने सांगितल्या होत्या त्या स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. बाकी तुमची मर्जी करायच्या आहेत की नाही
20 किलो वजन असेल तर 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी प्यायचं असतं. त्यामुळे सुद्धा जे आपले टॉक्सिन्स असतात ते बाहेर पडतात युरिनद्वारे आणि आपली आतमधून आपली जी स्किन आहे ती पण डिटॉक्सिफाय होते आणि ग्लो करू लागते व्यवस्थित. त्यासाठी भरपूर पाणी प्यायचं आहे, सलाड खायचं आहे, फ्रूट खायचे आहे. तर म्हटलं चला नवीनच नेहमी ब्लॉगमधून काय द्यायचं असतं तर काहीतरी नवीन आजच्या ब्लॉगमधून तुम्हालाही शिकायला मिळो म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये मी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला गाईस, नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत खूप सारं प्रेम द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.